महत्वाची बातमी आताची अपडेट चीनकडून चीनी नागरिकांसाठी या सूचना ज्या आहेत त्या जारी करण्यात आल्या आहेत। दक्षिण आशियाई देशांमध्ये प्रवास करताना सावधगिरी बाळगा अशा सूचना चीनकडून देण्यात आलेल्या आहेत। भारत, पाकिस्तान, नेपाळमधील चीनी दूतावासांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात आलंय। चीनकडून चीनी नागरिकांसाठी या सूचना आता जारी करण्यात आलेल्या आहेत। दक्षिण आशियाई देशांमध्ये प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना चीन सरकारकडून आता करण्यात आलेल्या आहेत। महत्वाची बातमी आपण पाहताय, चीन जो आहे तो पाकिस्तानला पाठिंबा देतोय। चीनकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुद्धा पाकिस्तानला करण्यात आलेला आहे। चीननं पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे, मात्र आपण दहशतवादाला साथ देत नाही असं चीनचं म्हणणं आहे। भारत, पाकिस्तान, नेपाळमधील चीनी दूतावासांनी आता सावधगिरी बाळगण्याचं आवाहन चीनकडून करण्यात आलेलं आहे। राजस्थानमध्ये पाकचे सर्व ड्रोन जे आहेत ते भारतानं पाडलेले आहेत। एलओसीवर गोळीबारासह तोफगोळ्यांचा मारा सुद्धा केला जातोय। राजस्थानमध्ये पाकचे सर्व ड्रोन भारतानं पाडलेले आहेत। राजस्थानमध्ये एलओसीच्या जवळ आता गस्त जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। आज सकाळीच भारतीय लष्करानं या ठिकाणी गस्त जी आहे ती वाढवलेली आहे। प्रत्येक ठिकाणी अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। बंकर्स जे आहेत ते बांधण्यात आलेले आहेत आणि एलओसी जवळच्या सर्व नागरिकांना सुखरूपपणे या बंकर्समध्ये सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे। आणि आता पंतप्रधान मोदींची एस जयशंकर आणि डोवाल यांच्यासोबतची बैठक जी आहे ती संपलेली आहे। काही वेळापूर्वीच ही बैठक संपली आहे। 1.5 तास ही बैठक जी आहे ती झालेली आहे। पंतप्रधान मोदींना प्रत्येक माहिती जी आहे ती या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। पहलगामचा हल्ला, त्याच्यानंतर राबवलेलं ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्यानंतर पाकिस्तानकडून झालेली आगळीक, पाकिस्तानकडून करण्यात आलेले ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले, त्याला भारताकडून दिलं गेलेलं चोख प्रत्युत्तर, याची प्रत्येक माहिती पंतप्रधान मोदींना दिली जाते। मोदींनी ही संपूर्ण माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवलेली आहे। श्रीनगरमध्ये पाकचे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। लागोपाठ व्हिडिओ जे आहेत ते समोर येत आहेत। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व्हिडिओ जो आहे आपण या ठिकाणी पाहताय। ड्रोन कशा पद्धतीनं आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाडलेले आहेत त्याचे व्हिज्युअल्स जे आहेत ते समोर येत आहेत। पाचवा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहताय, ज्या वेळेला लागोपाठ ड्रोननं हल्ले करण्यात आलेले होते पाकिस्तानकडून, त्या ड्रोन हल्ल्यांना चोख